नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। भ्रष्टाचाराने बरबटलेला सरकार म्हणून या सरकारची ओळख महाराष्ट्रभर झालेली आहे। घोटाळेबाज, कमिशनखोर, टेंडरबाज सरकार म्हणून या सरकारने केलेली अनेक पापं आम्ही उघडी केली आणि त्या भ्रष्टाचाराची प्रकरणे वेशीवर टांगले। पुन्हा अधिक पाप उघड होऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी सोमवारी सभागृह बंद पाडला आणि त्यानंतर 2 दिवस, एक दिवस पावसामुळे आणि एक दिवस सत्ताधाऱ्यांच्या पाऊस होताच, पण त्या दिवशी सुद्धा अधिवेशन सुरू राहिलं असता, पण त्यांना विरोधकांची भीती होती पुन्हा भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडे पडतील आणि सरकारचे जे काही केलेलं पाप आहे ते उघडं पडेल म्हणून सोमवारलाही अधिवेशन बंद पाडलं आणि तिसऱ्या दिवशी आम्ही बैठकीला गेलो नाही म्हणून एक दिवस तो पण वाया घालवला आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्यानं प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला। बोलू न देणं तरी पण आम्ही त्यांच्या या सगळ्या व्यूहरचनेला की विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ नये, त्याला पुरेसा वेळ मिळू नये आणि म्हणून आमच्या प्रस्तावावर जो विरोधकाचा प्रस्ताव असतो आठवड्यातला त्याच्यावरही चर्चेमध्ये त्याला गतिरोध आणला आहे। पण एकूणच सांगतो आपल्याला की हे सरकार आता सत्तेत येणार नाही म्हणून या सरकारच्या आपसातील मारामाऱ्या सुद्धा दिसल्या। काही योजना बजेटमध्ये नसताना मुख्यमंत्र्यांनी घोषित केली, अनिच्छेने मात्र वित्तमंत्र्यांना त्या घोषणेला पुष्टी करावी लागली। पैसे तिजोरीत नाहीत, राज्य कर्जबाजारी करून सोडलं आणि राज्यातील जनतेला कर्जाच्या खाईत ढकलून यांनी निवडणुकीच्या तोंडावर काही लोकप्रिय योजना आणण्याचा प्रयत्न केला 2 महिन्यासाठी। खरं यांची नियत साफ असती तर मात्र ते लोकप्रिय ज्या काही आता योजना केल्या त्या योजना पूर्वी त्या लागू केल्या असत्या आणि आणू शकले असते। एकूणच अनेक विषय आम्ही उपस्थित केलेत, पण आपण पाहिलंय मुख्यमंत्र्यांचा राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेवेळेस मुख्यमंत्री पूर्ण ट्रॅक सोडूनच बोलले। राज्यपालाच्या भाषणाचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही केवळ, आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा जशी असते तशा पद्धतीने ती हास्यजत्रा रंगवली आणि लोकांची करमणूक केली, हेच त्या ठिकाणी सांगावं लागेल। याचं कारण असं होतं की आपण अंतिम आठवड्यावर बोलताना तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की हे जे बोलतात आहे त्यावेळेस सत्ताधारी हसत असतात, कारण यांना खुर्चीवर त्या मुख्य खुर्चीवर बसवलेला भाजपाला बघवत नाही आणि यांचे आपसातील फार भानगडी इतक्या मोठ्या आहेत की एकमेकांना फक्त काही नाही, समन्वय एकाच गोष्टीचा आहे की जो काही विषय पुढे येईल आणि त्याच्यातून ओरबळून खाता येईल त्यासाठी मात्र एक आहे। टक्केवारी वाटण्यामध्ये उत्तम समन्वय आहे। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।